मित्रांनो, 16 जानेवारी 1681 दिवस संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दुसऱ्याच वर्षी स्वराज्याची धुरा छत्रपती संभाजी महाराजांकडे आली आणि त्यांनी आपला राज्याभिषेक सोहळा करून घेतला। छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर लगेच त्यांनी आपल्या पराक्रमाचा जलवा दाखवायला सुरुवात केली। 16 जानेवारीला राज्याभिषेक सोहळा झाला आणि 31 जानेवारी 1681 रोजी त्यांनी मुघलांचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार आणि सुरतेसारखं व्यापारी केंद्र असलेल्या बुऱ्हाणपुरावर छापा टाकला। मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी मुघलांचं परदेशी व्यापारी केंद्र असलेल्या सुरतेवर 2 वेळा छापा टाकून कोट्यावधीची लूट केली होती। तो सगळा पैसा त्यांनी स्वराज्यासाठी खर्च केला। पण छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर 15 दिवसातच अनपेक्षितपणे बुऱ्हाणपुरावर छापा टाकून मोगल साम्राज्याला हादरा दिला होता। मित्रांनो, रायगडापासून बुऱ्हाणपूर जवळपास 500 किलोमीटर अंतरावर आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळेस बुऱ्हाणपुरावर छापा टाकण्याची योजना केली होती। मित्रांनो, स्वराज्याच्या थोरल्या महाराजांनी सुरतेवर 2 वेळा छापा टाकून कोट्यावधी होनांची लूट घेऊन मुघलांना चांगला धडा शिकवला होता। पण पुन्हा मुघलांच्या दक्षिणेकडील महत्त्वाच्या आणि व्यापारी शहरावर छापा टाकण्याचं धाडस छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं। मित्रांनो, बुऱ्हाणपुराची लूट करणे म्हणजे शत्रूच्या गोटात जाऊन तोंडातला घास हिसकावून घेण्यासारखं होतं। पण ते शिवधनुष्य संभाजी महाराजांनी पेललं। बुऱ्हाणपुराचा सुभेदार त्यावेळेस बहादूर खान होता। तो त्याच्या भाच्याच्या लग्नाला आपल्या मुलीसोबत जात असल्याची माहिती छत्रपती संभाजी महाराजांना मिळाली होती। त्याने बुऱ्हाणपुरात 3000 सैन्य ठेवले होते आणि आपल्यासोबत 5000 सैन्य घेऊन तो औरंगाबादला म्हणजे आताच्या छत्रपती संभाजीनगरला भाच्याच्या लग्नाला रवाना झाला होता। बुऱ्हाणपुरात फक्त 3000 सैन्य होते। ती संधी साधून महाराजांनी आपले मामा सरसेनापती हंबीररावांना 15000चे सैन्य घेऊन पुढे पाठवले आणि ते आपल्यासोबत 4000चं सैन्य घेऊन दुसऱ्या रस्त्याने बुऱ्हाणपूरला पोचले। बुऱ्हाणपुरात फक्त 3000 सैन्य असल्याने त्यांना जास्त विरोध झाला नाही। त्यांनी 3 दिवसात बुऱ्हाणपूर मनसोक्त लुटले। सुरत, दिल्लीसारख्या व्यापारी शहरांसारखं हे मुघलांचं मोठं शहर होतं। त्यामुळे हिरे, सोने, चांदी अशी मिळून संभाजी महाराजांनी जवळपास 2 कोटींची लूट जमा केली। या लुटीचा संदेश बहादूर खानला पोचला आणि तो तात्काळ सैन्य आपल्यासोबत घेऊन निघाला। त्याने आपल्यासोबत औरंगाबादचे म्हणजे छत्रपती संभाजीनगरहून 20,000 सैन्य घेतले आणि छत्रपती संभाजीराजांच्या परतीच्या वाटेवर त्यांना अडवा गेला। त्या दरम्यान इकडे महाराजांनी आपल्या सैन्याचे 3 भाग करून त्यांना लूट घेऊन वेगवेगळ्या वाटेने स्वराज्याकडे रवाना केले। बहादूर खान महाराजांच्या परतीच्या वाटेवर बसला होता, पण त्यांच्या हाताला काहीच लागलं नाही। कोट्यावधीची लूट महाराजांनी दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे स्वराज्याकडे रवाना केली होती। बहादूर खान औरंगाबादचे 20,000 सैन्य घेऊन आपल्यासोबत आला होता, पण त्याचवेळी औरंगाबादमध्ये खूप कमी सैन्य होते। हीच संधी साधून मराठा सरदार सूर्याजी जकडे यांनी पैठण मार्गे औरंगाबादवर हल्ला केला। सूर्याजी जकडे यांच्याकडे 7000ची फौज होती। या फौजीनेशी त्यांनी औरंगाबादवरील हल्ला केला खरा, पण ही बातमी बहादूर खानला कळल्यावर त्याने आपला मोर्चा परत औरंगाबादकडे वळवला। इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती बहादूर खानची झाली होती। त्यांनी 20,000चे सैन्य घेऊन औरंगाबादकडे धाव घेतला आणि सरदार सूर्याजी जकडे यांना माघार घ्यावी लागली होती। या हल्ल्यातून आणि लुटीतून महाराजांनी बहादूर खानला चांगला धडा शिकवला होता। यात महाराजांनी जवळपास 2 कोटी रुपयाची लूट मिळवली। बुऱ्हाणपूरसारख्या व्यापारी शहराची लूट झाल्यावर औरंगजेबाने बहादूर खानला सुभेदार पदावरून हटवले। छत्रपती संभाजी महाराजांच्या रणनीतीचा, गनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मुघलांनी एवढा धसका घेतला की पुढच्या 8-9 वर्षे मुघलांना स्वराज्य सीमा ओलांडता आल्या नाही। छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर दक्षिण काबीज करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला स्वराज्यात प्रवेश करण्यासाठी पुढचे 8 वर्षे झुरावे लागले होते। मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। जय शिवराय।